ते सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या नवरत्न शिक्षक प्रशिक्षण मालेमधल्या दुसऱ्या मालेमध्ये. तर आज आपल्याला कनेक्टिकट मराठी शाळा यांच्यातर्फे मार्गदर्शन लाभणार आहे. पण त्याच्या आधी आपल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री प्रसाद पानवळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत आणि या सत्राची सुरुवात करावी. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद राहुल. आणि सगळ्या शिक्षकांचं मनापासून स्वागत. खूपच चांगला प्रतिसाद आहे. 60 पेक्षा जास्त शिक्षक ऑलरेडी आलेले आहेत. जसं राहुल म्हणाले तसं हे दुसरं रत्न आपण आज सादर करतोय नवरत्न मालेतलं, आणि नक्की याचा फायदा होईल. मला माहिती आहे आपल्यामध्ये काही ज्येष्ठ शिक्षक आहेत, त्यांचं आपल्याला सतत मार्गदर्शन मिळत असतं. पण हे जे ट्रेनिंग आहे ते नवीन शिक्षकांसाठी जास्त उपयुक्त होईल. कारण ते ऑफकोर्स नवीन आहेत आणि त्यांना इतरांचाही अनुभव घेता येईल आणि प्लस कसं शिकवायचं ह्याची माहिती मिळेल. तर राहुल, खूप खूप धन्यवाद. हा चांगला उपक्रम आहे. इतका मोठ्या प्रमाणातलं ट्रेनिंग, म्हणजे आपण जे म्हणतो ना, ट्रेन द ट्रेनर्स, हे मी आधी पाहिलं नव्हतं. मी गेली बरेच वर्ष BMM बरोबर संलग्न आहे, पण इतक्या मोठ्या प्रमाणावरचं ट्रेनिंग हे पहिल्यांदाच होतंय. तर आय एम शुअर की शिक्षकांना फायदा होईल, नवीन नवीन शिक्षक जोडले जातील याने. आणि कुठल्याही शिक्षकांना काही प्रश्न असतील तर राहुलला मला प्लीज विचारा तुम्ही. अ, अनेक उपक्रम चालू असतात राहुलकडे, प्रोजेक्ट्स. त्याला सतत व्हॉलेंटियर्सची गरज असते. तुम्हाला काही इच्छा असेल शाळेत भाग घ्यायची तर नक्की सांगा आणि राहुल तुम्हाला जोडून घेतील. एवढं बोलून मी थांबतो. कनेटिकटच्या सगळ्या शिक्षकांना धन्यवाद, कारण तुम्ही कष्ट घेतलेत आजच्या ट्रेनिंगसाठी, आणि नक्की आपल्या इतर शिक्षकांना त्याचा फायदा होईल. अ, येणाऱ्या नवीन वर्षाच्याही सगळ्यांना शुभेच्छा, कारण आपलं पुढचं सेशन नवीन वर्षात असणार आहे. तर परत एकदा शुभेच्छा सगळ्यांना आणि सुरू करूया. धन्यवाद प्रसाद सर. सुरू करण्याच्या आधी या प्रशिक्षणामागे जे दोन सिंहाचा वाटा असलेले आहेत त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. अरुण मराठे, शार्लेट मराठी शाळा, आणि अभिजित जुगदेव, कॅन्टन मराठी शाळा, नमस्कार. या दोघांनी याच्यावर विशेष कष्ट घेतले. आता फार वेळ न घालवता आपण आता सूत्र नुपूर कुलकर्णी कनेक्टेड मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्याकडे करूयात. धन्यवाद सगळ्यांना. तुम्ही शेअर करू शकता ताई. तुम्ही अनम्यूट म्यूट करते आता. नमस्कार, मी प्रेझेंटेशन सुरू करते. त्याच्या आधी राहुल सर, अभिजित सर आणि अरुण सर, थँक्यू. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं प्रेझेंटेशन बनवायला आणि काय नक्की शिक्षकांना एक्सपेक्टेड आहे. सो आपण आता सुरू करूया. मी स्क्रीन शेअर करते. आज माझ्याबरोबर गौरी कुऱ्हेकर, प्रीती गुंडपवार आणि मी असं आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत. अनघा देशपांडे त्यांनी आम्हाला मदत केली आहे प्रेझेंटेशन बनवायला आणि सगळं कंटेंट क्रिएट करायला. तर आम्ही तिघी आज प्रेझेंट करणार आहोत. गौरी सर्वात पहिला टॉपिक सुरू करेल. मी आता शेअर करते स्क्रीन. 1 मिनिट. सगळ्यांना दिसतंय? नाही अजून. ओके. दिसतंय आता. ठीक आहे. मी सुरू करते प्रेझेंटेशनला. गौरी तू सुरू करशील. मी म्यूट वर जाते. आवाज येतोय ना माझा? हो, येतोय. तुला स्लाइड्स मूव्ह करावे लागतील ना? याच्या आधीचे असेल. नाही, अच्छा. नमस्कार, मी गौरी कुऱ्हेकर. आजचा माझा विषय आहे विकारी शब्द. त्यात नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदे याचा समावेश होतो. पुढची स्लाइड कर. तर विकारी शब्द याला इंग्रजीमध्ये आपण इन्फ्लेक्टेड वर्ड्स असं म्हणतो, आणि हा एक तक्ता आहे, टेबल आहे, ज्याच्यामध्ये शब्दांच्या जाती म्हणजे प्रत्येक शब्दाचा वाक्यात काय कार्य करतो, प्रत्येक शब्द वाक्यात काय कार्य करतो हे सांगणे, म्हणजे त्याला आपण शब्दाची जात ठरवणे असं म्हणतो.
तर त्याच्यातला आजचा विषय इथे हायलाइट केलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. यांना नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद यांना आपण विकारी शब्द म्हणतो, कारण वाक्यात उपयोग करताना वाक्यामध्ये बदल होतो. विकार होणे म्हणजे बदल होणे, आणि तो का होतो हे इथे मी खाली त्याच्या खाली दिलेलं आहे. तर जेव्हा पण आपण मुलांना हे व्याकरण शिकवायला सुरुवात करतो, जरी हे नाम किंवा सर्वनाम किंवा क्रियापद विशेषण एवढं असेल, तरी पण त्या शब्दांवर लिंग आणि वचन आणि काळ यानुसार त्याचे शब्दाचं स्वरूप बदलतं. त्यामुळे जेव्हा आपण हे व्याकरण मुलांना शिकवतो, त्याच्यासोबत लिंग, जेंडर आणि सिंग्युलर, प्लुरल आणि टेन्स याची पण माहिती त्यासोबतच मुलांना द्यावी लागते. हे खूप म्हणजे आवश्यक आहे. बहुतेक 3ऱ्या वर्गापासून साधारण हे चालू होतं व्याकरण. तर त्या वयातल्या मुलांना शाळेमध्ये 1ल्या वर्गापासून ऑब्जेक्ट आणि प्रेडिकेट याचं ज्ञान असतं. त्याच्यामुळे मुलांना सांगताना बॅकवर्ड शिकवते, की त्यांना पहिले इंग्रजीमधनं उदाहरण देते आणि मग त्याचं मराठीमध्ये रूपांतर करून त्यांना आम्ही त्याचा बोध करून देतो. नेक्स्ट स्लाइड. आता नाम म्हणजे इंग्लिशमध्ये नाउन. तर आपल्या सर्वांना माहिती आहे नाम काय आहे, त्याची व्याख्या दिली आहे, आणि नामाचे सर्वसाधारण प्रकार कसे मोडतात. मराठीतले नाव आहेत. सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन, विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. असं मुलांना प्रत्येक वेळी आपल्याला सांगावं लागतं, कारण तेव्हाच ते कनेक्ट करू शकतात. आणि 3रा प्रकार आहे भाववाचक नाम. इंग्रजीमध्ये आपण बघितलं तर नाउनचे ठळक 10 प्रकार आहेत आणि मराठी भाषेत ठळक 3 प्रकार आहेत. हा बोध त्यांना करून द्यावी लागते, की सामान्य नाम आणि विशेष नाम हे खूप सोपं आहे समजायला त्यांना, पण भाववाचक नामामध्ये उरलेले सगळे 8 प्रकार येतात. तर ते त्यांना प्रत्येक वेळी सांगावं लागतं, की याला हे म्हणतात. तसं एवढं डेप्थमध्ये सुरुवातीला राहत नाही त्यांना, पण पुढे जसं ते वाक्यामध्ये एक त्यांना उतारे वाचावे लागतात किंवा प्रश्न समजून उत्तर सांगावं लागतं, तेव्हा त्यांना त्या गोष्टीचं एक नॉलेज असलं तर त्यांना भरपूर मदत होते. नेक्स्ट स्लाइड. हे उदाहरण आणि एक साधारण त्याचं मी व्याख्या डेफिनेशन दिली आहे, आणि एक समजायला सोपं व्हावं म्हणून त्याचे मी इंग्रजी शब्द पण दिले आहे, नावं पण दिले आहे काय म्हणतात. तर सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन, विशेष नाम प्रॉपर नाउन, आणि भाववाचक नाम हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे त्या गोष्टी मोजता नाहीयेत किंवा आपल्या 5 सेन्स जे म्हणतो आपण त्यांनी त्या गोष्टी आपल्याला फक्त जाणवतात किंवा गुण भावना या दिसत नाही, तर या फक्त आपल्याला एक सांगताना त्याचं हे करावं लागतं, जाणीव करून द्यावी लागते. जेव्हा मुलांना सांगतो तेव्हा मी तरी मुलांना असं सांगते की यू कॅनॉट फील दीज थिंग्स विथ युअर 5 सेन्सेस. भाववाचक नाम. नेक्स्ट स्लाइड. आता सामान्य नाम हे पहिल्या चार्टमध्ये आपण बघितलं की 2 भागामध्ये गेलेलं आहे. ते 2 भागामध्ये ते पुढे डिवाइड झालेलं आहे अजून. तर इंग्रजीमधले नावं तिथे दिलेले आहे, कलेक्टिव्ह नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. समुदायवाचक म्हणजे मुलांना कलेक्टिव्ह नाउन भरपूर माहिती असतात, फ्लॉक ऑफ बर्ड्स किंवा स्कूल ऑफ फिश, पार्लमेंट ऑफ क्रोज. हे उदाहरणं जनरली मुलांना शिकवल्या जातात. तर मी इथे पण शिकवताना बॅकवर्ड सुरू करते की पक्ष्यांचा थवा, फुलांचा गुच्छ. हे मुलांना 3ऱ्या वर्गामध्ये आहे, म्हणजे याचे सगळ्याचे उदाहरणं आणि चित्र जर आपण मुलांना दाखवले सांगताना तर त्यांना ते लगेच कळतं. आणि पदार्थवाचक नाम मध्ये आता आपली जी मराठीची पुस्तक असतात त्याच्यात बरेचदा मी मुद्दाम हे उदाहरण घेतलं की 1 किलो साखर. तर किलो आपल्या मराठी पुस्तकांमध्ये असतं, पण इथल्या मोजमाप यंत्रामध्ये किलो नाही वापरत, पाऊंड वापरतात. तर ते पण कधी कधी त्यांना सांगताना एक त्याचा उल्लेख करावा लागतो.
आता जेव्हा मुलांना आपण महत्वाचे मुद्देमध्ये आपण बघू शकता की सामान्य नाम हे जातीवाचक असते आणि ते त्या जातीतील संपूर्ण वस्तूंना लागू पडते, म्हणून त्याचे अनेक वचन होते, प्लरल. तर एक फूल आणि अनेक फुलं हे त्यांना सांगावं लागतं, कारण इंग्रजीमध्ये त्यांना फक्त एक सफिक्स लावलं की त्याचं प्लरल होतं, पण बरेचदा आपल्या याच्यात त्याचे नाव मध्ये थोडा बदल वेगळा करावा लागतो, म्हणजे असं त्यांना काही उदाहरणं देऊन सांगावं लागतं. आणि मुळात त्यांची थोडी मराठीची व्होकॅब्युलरी कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला भरपूर उदाहरणं भरपूर बोलून बोलून त्यांना ते सांगावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. बहुतेक मुलांना हे पटकन कळतं, कारण नावाची व्होकॅब्युलरी भरपूर असते त्यांच्याकडे, तर त्यांना ते स्वतः बराबर पुष्कळसे उदाहरणं देतात आपल्याला. फक्त याच्यात त्यांना सांगायचं एवढं असतं की हे याचं प्लुरल नाही होत, म्हणजे जे कॉमन नाउन असतं ते प्लुरल होतं आणि जे प्रॉपर नाउन असतं ते प्लुरल किंवा त्याचं मोर दॅन वन नाही होऊ शकत. पुढे याचे उदाहरण दिले आहेत मी. नेक्स्ट स्लाइड. आता हे सामान्य नाम आणि विशेष नाम मधलं कंपॅरिझन दाखवू शकतो की सामान्य नाम कॉमन नाउन मुलगा, तर त्याचं नाव काय बाबा, एका मुलाचं नाव राम, नदी, राष्ट्र, राक्षस, फूल, मग फुलामध्ये मोगरा, असे एक 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 आमच्या शाळेमध्ये आम्ही हे जे चार्ट्स वापरतो, फळांचा चार्ट, फुलांचा चार्ट, तर त्याच्यामध्ये हे कशाचा चार्ट आहे, हा फळांचा चार्ट आहे. मग ते जेव्हा सांगताना त्यांना आपण की हे फळ, हे जे सामान्य नाम आहे हे आपण फळांचा का म्हणतं, कारण हे मोर दॅन वन फळ आहे याच्यात. मग त्याच्यातलं एक एक फळाचं नाव घेताना ते विशेष नाम आहे, त्याचं स्पेशल नाव आहे, प्रॉपर नाव नाही, पण हे एकच आपण म्हणतो की हे त्यांना जेव्हा आपण चार्ट दाखवतो तेव्हा आपण आपल्यामध्ये हे मुळातच असतं, कारण आपण तसं शिकलेलं, तर आपण ते सांगतो, फक्त त्यांना थोडं जाणीवपूर्वक त्याचं हे करून द्यावं लागतं बोध. नेक्स्ट स्लाइड. तिसरा आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. याच्यामध्ये इंग्रजीमधले भरपूर प्रकार मोडतात. तर भाववाचक नाम म्हणजे ज्या नामाने वस्तू किंवा प्राण्यामधील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो. जसं उदाहरण दिले आहे, हुशारी, चपळ, मोठेपणा, चांगुलपणा. हे बहुतेक शब्द त्यांच्या कानावर पडलेले नसतात, त्याच्यामुळे हे शब्द सांगताना बरेचदा त्यांना त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हे कम्पेअर करून सांगावं लागतं की हे म्हणजे काय, हे म्हणजे काय, मग त्यांना ते कनेक्ट होतं. आणि याचा गुण सांगताना याच्या शेवटी म्हणजे सफिक्स प्रत्यय लागतो. हे प्रत्यय लागतात, यत, व, पण, पणा, आणि तो शब्द कसा बदलतो. नेक्स्ट स्लाइड दाखवते का नुपूर. तर आता हे मी त्याचे उदाहरण घेतले आहे या टेबलमध्ये, तुम्ही बघू शकता की बेस वर्ड म्हणतात इंग्रजीमध्ये हा मूळ शब्द, आणि त्याला तो सफिक्स लागला की तो नवीन शब्द तयार होतो. हा भाववाचक नाम म्हणजे त्याचं दाखवणारा, गुण दाखवणारा शब्द, तर त्यांना सफिक्स म्हटलं, बेस वर्ड म्हटलं, हे शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा ते लगेच कनेक्ट करतात, कारण अशा प्रकारे ते इंग्रजी म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये असं शिकतात. नेक्स्ट स्लाइड. हे प्रत्येकाचे उदाहरण घेतले आहे मी, कुठले कुठले सफिक्स लागले, त्याच्या पुढे प्रत्यय लागले की कसा शब्द बदलतो त्याचा बेस वर्ड. आणि हे एक सॅम्पल वर्कशीट आहे की त्यांना शिकवून झाल्यानंतर अशा प्रकारच्या वर्कशीट्स आपण डाउनलोड करून त्यांना दिल्या तर एक त्यांना आणि आपल्याला एक समजायला मदत होते की किती कळलं आहे त्यांना. नेक्स्ट स्लाइड. या व्यतिरिक्त जेव्हा मी त्यांना हे शिकवते, नाम शिकवते, त्यांना आपण लहानपणी खेळायचो ना नाव, गाव, वस्तू, प्राणी, तर तो खेळ आम्ही वर्गात खेळतो. त्यांना त्यांच्या वहीवर मी 3च कॉलम करायला सांगते, कारण वस्तू आणि प्राणीसाठी एकच कॉलम ठेवते. प्राण्याची त्यांची व्होकॅब्युलरी कमी असते, त्याच्यामुळे मग
आणि त्याच्यासाठी आम्ही पॉइंट सिस्टम ठेवतो की कोणाला किती पॉइंट मिळतात. तर मुलं मजा करतात, एन्जॉय करतात आणि एकमेकांचं ऐकून पुष्कळ त्यांचं म्हणजे व्होकॅब्युलरी पुष्कळ वाढते त्यांची. नेक्स्ट आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नाही तीच स्लाइड, आधीचीच स्लाइड नको. प्रोनाउन. तर सगळ्या याची सुरुवात मी बॅकवर्ड करते. त्यांना पहिले इंग्लिश मधलं उदाहरण देते आणि मग त्याच्यातनं मराठीकडे येतो आम्ही. की बरेचदा सुरुवातीला मी एक उतारा वाचते की त्याच्यात साधारणपणे तो असा असतो: सुनील चांगला मुलगा आहे, सुनील इयत्ता 5वीत आहे, सुनील दररोज शाळेत जातो. मग त्यांना विचारते की काय मावशीने चूक केली याच्यात. मग ते म्हणतात अरे याच्यामध्ये त्याचं सारखं नाव येत आहे. ओके, मग इन इंग्लिश व्हॉट यू वुड हॅव यूज? ही, हिम. मग तसंच मराठीत काय आहे तुम्हाला आठवतं का? मग ते एक दोन उत्तरं देतात आणि मग त्यांनी सुरुवात केली की मग त्यांना कंटिन्यू करायचं, म्हणजे मग त्यांचा इंटरेस्ट राहतो आपल्याकडे. त्यांना एकच सांगायचं की अनलेस यू डोंट इंट्रोड्यूस नाउन, तुम्ही पहिले कोणाबद्दल आहे हे सांगितलं नाही त्याच्याशिवाय तुम्ही सर्वनाम नाही वापरू शकत. की तो शाळेत गेला, तो, अरे पण तो कोण ते आधी सांगा की राम, रमेश, आणि मग तुम्ही ते तो, त्याने हे लावू शकता. एवढं त्यांना एक सांगावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. आता नामामध्ये पण बदल होतो. हे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन इंग्रजीमध्ये ते जे शिकतात त्यांना एकदा ते बहुतेक या तिसरी पर्यंत येणारे मुलं थोडे त्यांना बेसिक ग्रामर येतं, त्याच्यामुळे त्यांना इंग्लिश रेफरन्स दिला की ते पटकन कनेक्ट करतात. फक्त त्यांना मराठीतल्या शब्दांचं इतकं व्होकॅब्युलरी त्यांची पक्की नसते, तर त्यांना ते थोडं गमती वाटते. म्हणजे त्यांना गंमत वाटते. तर परत परत थोडंसं खेळामार्फत त्यांना जर आपण सारखं बोलत राहिलो तर त्यांच्या ते लक्षात राहतं. तर ही एक सॅम्पल वर्कशीट आहे इथे आणि अशा प्रकारच्या वर्कशीट्स आम्ही देतो त्यांना की ज्याच्यामुळे ते रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, हे त्यांना सोपं जातं करायला. नेक्स्ट स्लाइड. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. तर ऍडजेक्टिव्ह शिकवताना त्यांना मी एक साधं वाक्य इंग्रजीमध्ये देते आणि त्यांना सांगते की याला तुम्ही अजून कसं एनहान्स करू शकता, आणि मग ते त्यांचे शब्द आणतात आणि मग त्याला आम्ही परत मराठीमध्ये कन्वर्ट करतो. बॉय इज रनिंग. मग तो कसा धावतोय, तो कुठे धावतो आहे, तो कोणासोबत आहे का, हे सगळं दाखवणारे शब्द काय आहेत ते इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितले की मग त्याला आम्ही हळूहळू एक 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 मराठीमध्ये करतो. तर आता विशेषणाचे 3 प्रकार आहे: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक. म्हणजे गुणविशेषणाचं उदाहरण आहे की त्यांना भरपूर प्रश्न विचारावे लागतात की आकाश आहे तर ते कसे आहे? निळे आहे. किती चिमण्या होत्या? 10 चिमण्या होत्या, 2 चिमण्या होत्या. तर त्यांना सांगताना कोण, काय, केव्हा या प्रश्नाची उत्तरं जेव्हा तुम्ही देतात तर ते शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह, विशेषण. एवढं फक्त एक त्यांना कनेक्ट करून द्यावं लागतं. नेक्स्ट स्लाइड. आता हे एक मी सॅम्पल इथे दिलाय की त्यांना निरनिराळ्या वस्तू दाखवून त्यांचे विशेष गुण तुम्ही वर्गात सांगू शकता. तर बहुतेक वर्गात 2 पेन्सिली त्याचं कंपॅरिझन करून दाखवू शकतो की ही छोटी आहे, ही मोठी आहे, किंवा वेगवेगळ्या रंगाच्या, किंवा फुल दाखवलं की याचा रंग कुठला आहे, किंवा हे कुठलं फुल आहे, हे गुलाबाचं आहे, याच्या पाकळ्या कशा आहेत, याच्या पाकळ्या छोट्या आहे, गुलाबाला काटे आहेत. तर ही सगळी शब्द जी आहे ही त्या पर्टिक्युलर फुलाचे गुण सांगते. याच्यात आपल्याला क्लिअर आहे. हे थोडं खालचं दिसत नाही आता. इथे एक
हे ठेवले आहेत मी. चेंडूचं उदाहरण देऊ शकता की हा केशरी आहे, करडा आहे, हिरवा आहे. तर रंग दाखवतं प्रत्येकाचा. याचा रंग हा थोडा लांबट आहे, याच्यामध्ये काळे आणि पांढरा रंग आहे. तर हे त्या वेगवेगळ्या चेंडूचे गुण दर्शवतात. तर जनरली वर्गात भरपूर वस्तू घेऊन जाते मी, किंवा पुस्तकांचे आकार असतात, त्याच्यावरून त्यांना वस्तू प्रत्येकाला द्यायची आणि त्यांना सांगायचं की हाऊ यू वुड डिस्क्राईब, तुम्ही कसं याला तुमच्या शब्दामध्ये वर्णन करून सांगा. थोडं ते इंग्रजी घालतात, थोडं मराठी घालतात, पण त्यांनी काही फरक पडत नाही. त्यांनी इंग्रजी सांगितलं की आपण त्याचं मराठीत सांगायचं, मग त्यांना ते हळूहळू लक्षात राहतं. नेक्स्ट स्लाइड. ही एक सॅम्पल वर्कशीट आहे. नेक्स्ट. क्रियापद, ऍक्शन वर्ड, वर्ब. वर्ब चा चेंज टेन्स मुळे होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांना क्रियापद शिकवता, तेव्हा तुम्हाला काळ, टेन्सची पण माहिती द्यावी लागते की कुठली क्रिया होणार आहे, चालू आहे किंवा झाली आहे. तर ते बहुतेक मी क्रियापद शिकवताना त्यांना टेन्सचं पण त्याच्यासोबत एक ज्ञान द्यावंच लागतं, कारण त्याच्याप्रमाणे आपले मराठीतले शब्द बदलतात. श्रेया द्राक्ष खाते आणि विराट पाणी पितो. तर आता जर श्रेयाच्या ऐवजी इथे तर मग खाते नाही राहणार, त्याचं खातो होणार. आणि सेम इथे विराटच्या ऐवजी जर श्रेया असेल तर तिथे पिते नाही होणार, तिथे पितो नाही होणार, तिथे पिती येईल. तर त्याप्रमाणे क्रिया शब्द हा जो आहे हा लिंग आणि काळ याच्याप्रमाणे पण बदलतो. आता हे एक एक्सेप्शन आहे की जनरली क्रियापद हे शेवटी येतं, पण कधी कधी मध्ये पण येऊ शकतं. बहुतेक जेव्हा ते गोष्टीची पुस्तकं वाचतात तेव्हा सुरुवात अशी होते, एक होता राजा, एक होता शेतकरी. तर हे एक त्यांना एक्सेप्शन म्हणून आपण सांगू शकतो. नेक्स्ट स्लाइड. ही एक ऍक्टिव्हिटी आम्ही वर्गात करतो की क्रियापद शिकवताना जेव्हा मी उतारा वाचते तेव्हा त्यांना सांगते की तुम्हाला याच्यामध्ये ऍक्शन वर्ड आला कुठला की तुम्ही एक टाळी वाजवायची. म्हणजे आपल्याला ते ऐकतात आहे, लक्ष देऊन ऐकतात आणि त्यांना त्या शब्दाचा बोध होतो की हा, दिस वर्ड मीन्स दिस इज ऍक्शन वर्ड. तर ते प्रत्येक वेळेस तो शब्द आला की ते टाळी वाजवतात. ही ऍक्टिव्हिटी मुलं खूप एन्जॉय करतात. किंवा काही क्रियांचे प्रात्यक्षिक करून पण दाखवू शकतो. नेक्स्ट. ही एक सॅम्पल वर्कशीट आहे. याच्यामध्ये म्हणजे तिसऱ्या वर्गातली मुलं असेल तर त्यांना कट अँड पेस्ट करू शकतो आपण. जर त्यांना जर ते लिहिण्यामध्ये जर कम्फर्टेबल असतील तर ते लिहू शकतात, किंवा कट अँड पेस्ट पण एक ते चांगली ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट स्लाइड. हे एक रिकॅप आहे की आता या ग्रामर सेशन मध्ये काय झालं. आपण नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद याबद्दल माहिती जाणून घेतली. धन्यवाद. आपण पुढच्या प्रेझेंटेशन टॉपिक वर जाण्याच्या आधी थोडे प्रश्न उत्तर घेऊया का? राहुल सर, अरुण सर, काय नाही, आपण सगळं पूर्ण करू आणि मग नंतर बरं, घेऊया. ठीक आहे, काय हरकत नाही. सो प्रीती, आता प्रीती पुढचा टॉपिक हे करेल, प्रेझेंट करेल. नमस्कार, मी प्रीती गुंडप्पार, मराठी शाळेत शिकवते 4 वर्षापासून. ऍक्च्युली 12 वर्षापूर्वी सुरू केलं, पण मध्ये गॅप झाला थोडासा दुसरा मुलगा झाल्यामुळे, आणि त्याच्या नादाने सुरू केलं. त्यांनी शाळा सोडली पण मी कंटिन्यू केली. कारण मी प्रचंड एन्जॉय करते छोट्या मुलांसोबत. मी छोट्या मुलांना शिकवते पहिलीच्या. तर म्हणजे माझं असं
म्हणजे हे असतं की त्यांना जास्त एंगेजिंग कसं ठेवायचं सो दॅट दे विल कीप कमिंग. तर त्याच्यावर भर देऊन मी बोलणार आहे या टॉपिक्सवर. तर पहिला टॉपिक म्हणजे लिसनिंग किंवा ऐकून शिकणे. तर हे फार महत्त्वाचं आहे. आता माझ्या वर्गामध्ये जनरली छोटी मुलं असतात, त्यांना लिहायचा एवढा काय म्हणतात स्टॅमिना नसतो. अ, थोडं कंटाळा पण करतात आणि ते गाणी गोष्टी खूपच लवकर शिकतात. तर त्याच्यामुळे आणि गाणी शिकून ते नवीन शब्द शिकतात, वापरतात. तर त्याच्यामुळे हा लिसनिंग आणि टॉकिंग हे जास्त त्याच्यावर भर दिला जातो माझ्या वर्गामध्ये. अम, तर वेगवेगळे गेम्स पण घेतो सो दॅट लाईक दे आर नॉट बोर्ड अँड दे वॉन्ट टू कीप कमिंग. तर जसं आठवड्याचे वार त्यांना शिकवायचे असेल तर त्यांना पाठ करा म्हणलं तर ते थोडंसं हे होतं, जीवावर येतं. पण आम्ही मग टेबलाभोवती एकाने सोमवार म्हणायचा, मग पुढच्यानी मंगळवार म्हणायचा, मग पुढच्यानी बुधवार म्हणायचा आणि जो चुकला तो आउट. तर मुलं कॉम्पिटिशननी मस्त करतात त्याच्याबद्दल. आणि अजून सर्वात आवडता खेळ आणि हा सर्वात शेवटी असतो, तो म्हणजे प्रीती मावशी म्हणते. आमच्या शाळेत सगळेजण टीचर्सला मावशी म्हणतात. तर सायमन सेज हा जो गेम असतो त्याच्यावर की प्रीती मावशी म्हणते डोळ्यावर हात ठेवा. मग त्यांना पूर्ण कळतं की शरीराचे अवयव काय आहेत आणि मजा पण वाटते. तर हे असं जास्त ह्याच्यावर भर दिला जातो की गाणी, गोष्टी, गप्पा, त्याच्यानंतर गेम्स. तर ह्या गोष्टी खूप काय म्हणतात लवकर शिकतात ते आणि शब्द पण वापरतात मग घरी नवीन. आपल्यासोबत नवीन शब्द वापरतात. तर त्याच्यामुळे एकदा एक म्हणजे माझ्या मुलानेच घरी म्हणलं की आता माझी सटकली. तर मला एकदम म्हणजे वाटलं की आपण तेच शब्द वापरत राहायचे, म्हणजे त्यांच्या कानावर पडून पडून ते बोलतात. तर दिस इज व्हॉट अबाउट लिसनिंग. पुढचा टॉपिक आहे बोलणे. रिलेटेडच आहे सगळं. तर खूप मुलांना काय होतं की म्हणजे त्यांना दे फील शाय की मला मराठी येत नाही आणि मी कसं बोलू. तर ते त्यांना एनकरेज करणं खूप खूप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर पहिलं म्हणजे ते इंग्लिश बोलतात आणि मग मराठी बोलायची पद्धत वेगळी आहे पूर्णपणे. जसं आपण मराठी बोलताना पूर्ण तोंड उघडतो, पण इंग्लिश बोलताना जस्ट लाईक त्यांना एवढं तोंड उघडायची गरज नाही पडत. तर ते आधी सांगा. तुम्ही त्यांना एनकरेज करा की इंग्लिश शब्द वापरले तरी चालतील, पण तुम्ही बोला. जसं प्रत्येक वेळी ठरलेला पॅटर्न म्हणजे की तुम्ही विकेंडला काय करणार आहे किंवा काही पण तुमच्याबद्दल, मला ही भाजी आवडते, मला हा रंग आवडतो, ही 5 वाक्य प्रत्येकाने बोलायची आणि बाकीच्या सगळ्यांनी ऐकायची क्लासमध्ये. आणि ॲट द एंड ऑफ द सगळ्यांचं बोलून झालं की प्रश्न विचारले जातील. मग सगळ्यांना लक्ष द्यावं लागतं. मुलांना नवीन शब्द कळतात आणि ज्यांना बोलता येत नाही ते त्याच्यात म्हणजे यू कॅन डेफिनेटली सी द डिफरन्स लाईक बिगिनिंग ऑफ द इयर आणि एंड ऑफ द इयर कसा तो फरक पडतो त्यांच्यामध्ये. यू कॅन डेफिनेटली सी इट. दरवेळी हेच रिपीट केल्यामुळे दरवेळी त्यांना माहिती आहे की आता आपल्याला 5 वाक्य बोलायचे, तर काही काही मुलं प्रिपेअर पण करून येतात. मग त्याच्यानंतर आमची शाळा फ्रायडेला असते, तर मग आम्ही काहीतरी बोलतो की यार विकेंडला काय आहे. मग तुम्ही जेव्हा आजी आजोबांना विकेंडला बोलाल तर हे 3-4 शब्द बोला किंवा ही नवीन कविता शिकली आहे ती म्हणून दाखवा. तर खूप जणांचे आजी आजोबा खुश होतात, पेरेंट्स खुश होतात, ती मुलं पण एनकरेज होतात. सो इट्स लाईक थोडं त्यांना कंटिन्युअसली असं काहीतरी ऍक्टिव्हिटी देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट विच इज लाईक ऑफ देअर इंटरेस्ट. किंवा कुठलं गाणं पण त्यांना जर ऍक्शन करून शिकवलं तर त्यांना फार आवडतं, नाच रे मोरासारखं वगैरे. तर आधी तर पुस्तकं नव्हती एवढी, म्हणजे स्वतःच्या मनानेच आम्ही शिकवायचो. पण मागच्या 2 वर्षापासून लकीली पुस्तकं मिळतात. तर मला ते खूप आवडतं की लाईक यू कॅन एम की दरवेळी एक धडा घ्यायचा आणि त्याच्यातली गाणी, नवीन शब्द काय पण आहे त्याच्यावर पूर्ण भर द्यायचा. त्याच्यामुळे ॲट द एंड ऑफ द इयर मी मागच्या वर्षी बघितलं की पुस्तकातली सगळी मुलांना गाणी येत होती.
तर आणि परत गृहपाठ पण जो देता तुम्ही त्याच्यात घरी बोलायसाठी विषय देऊ शकता. आणि आमच्या इथं लकीली आमची जबरदस्त लायब्ररी आहे मराठी पुस्तकांची. नुपूर सांगेलच तुम्हाला. पण दरवेळी नवीन पुस्तक मुलं घरी घेऊन जातात आणि मग त्यांना काही काही थोडी मोठ्या लेवलची असतात तर ते आई बाबा त्यांना वाचून दाखवतात. त्यांनी पण फार फरक पडतो. मग ते पुढच्या वेळी आल्यावर त्यांना सांगायचं की पुस्तकाची तुम्ही समरी सांगा मराठीत. तुम्हाला जेवढं जमेल त्या इंग्लिश शब्द वापरले तरी चालतील. मग आपण कधी कधी त्यांना सांगू शकतो की याला मराठीत असं म्हणतात आणि परत तेच वाक्य बोला, माझ्या मागून म्हणा. अशाने भरपूर फरक पडतो आणि त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. म्हणजे मला वाटतं स्पीकिंग बद्दल अजून एक पॉइंट आहे की प्रीती तिच्या क्लासमध्ये नेहमी मुलांना गृहपाठाच्या वेळेस सांगते तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती स्वतःचा व्हिडिओ पाठवा. ते एका मुलाने पाठवलं की त्याचं ऐकून बाकीचे सगळे पाठवायला लागतात. कारण आई वडील सुद्धा सांगतातच मुलांना की हो गृहपाठ करायचा आहे. प्रीती मावशीला व्हिडिओ पाठवला का? आणि एवढं छान गोड बोलतात. काही टॉपिक देते ती त्यांना आणि सगळे ते एक एक मिनिटाचे व्हिडिओ पाठवतात. त्यामुळे हो. घरी सुद्धा आई-वडिलांना कळतं काय शिकतायत मुलं आणि आई-वडील थोडे इन्व्हॉल्व होतात. हम्म, खरंच आहे. पुढची स्लाइड करू? हो हो. पुढचं म्हणजे रीडिंग. तर आता जसं आता मोठ्या मुलांना तर हे सगळं क ख ग घ आलेलंच असतं. पण जेव्हा सुरुवातीला आपण म्हणतो आता नवीन पुस्तकात जसं त्यांना सुरू केलेलं आहे अमेरिकेचा, तर ते ते एक छान लाईक की रिलेटेबल आहे. तर कधी पण साधे शब्द वाचूनच लिहायचे ह्याच्यावर भर द्यायचा. म्हणजे नुसतं कॉपी नका करू तुम्ही, की आधी वाचा आणि मग लिहा. आणि ज्या पण कविता आता जी पहिलीची मुलं असतात त्यांना काही बाराखडी सुरुवातीला येत नसते. तरी पण त्यांना सांगायचं की बोट ठेवून तुम्ही कविता वाचायची. जेव्हा पण आपण ते नवीन कविता किंवा गाणं शिकतोय, बोट ठेवायचं प्रत्येक लेटरवर आणि मग म्हणायचं ते माझ्या मागून. तर त्यांना काय होतं की जेव्हा मग एक 5-6 महिन्यात ते बाराखडी वगैरे शिकतात, तर त्यांना लाईक दे कॅन फ्लुएंटली रीड इट अँड दे फील लाईक सो कॉन्फिडंट. ते सगळं बिल्डअप होत जातं. तर हे एक टेक्निक मला खूप म्हणजे दिसतो त्याचा इफेक्ट. आणि मी आधीच म्हणलंय की आईबाबांसोबत पुस्तक वाचायचं वगैरे. आणि बेसिकली तेच आता आईचं आता पुस्तकं आल्यामुळे खूप त्याच्यामुळे फायदा होतो तो की आपण एक फोकस्ड ठेवून करू शकतो. नाही तर आधी आपल्याला स्वतः मटेरियल शोधून वगैरे करायला लागायचं. पण इट्स अ गुड गाईडलाईन ते पुस्तक असणं. लायब्ररीची पुस्तकं सुद्धा देतो आम्ही जी, ती आई-वडील स्वतः येऊन सांगतात, की मुलं आम्हाला सांगतात, की "मला वाचून दाखव, मला वाचता नाही येते." कारण मावशी विचारणार आहे, "काय आहे ह्या पुस्तकात? वाचलं का? काय गोष्ट आहे?" सो हम्म. लायब्ररीची पुस्तकं ते घेऊन जातात आणि आठवड्यात त्यांना तेवढं वाचायचं असतं. आणि पुढच्या क्लासमध्ये आम्ही विचारतो, की काय आहे ह्या पुस्तकाची गोष्ट काय आहे? तर मग तेही एकमेकांचं बघून ते पुढच्या आठवड्यात त्यांना लक्षात राहतं, की "अरे, मागच्या आठवड्यात मला काही आलं नव्हतं." तर ते आई-बाबांच्या मागे लागतात, की "मला हे वाचून दाखव पुस्तक, मदत कर." सो त्यांना वाचायची सवय पण लागते थोडी. खरंच आहे. आता रायटिंग मी जसं म्हणलं ना, तर मी पहिलीच्या मुलांना शिकवते आणि खूप मुलांचं लगेच टू ज्ञ लिहिलं तरी हात दुखायला लागतो. सो द क्लासचं स्ट्रक्चर माझं असं असतं की बेसिकली आल्या-आल्या आम्ही प्रार्थना म्हणतो शाळेमध्ये. मग त्याच्यानंतर ते ते ज्ञ मी त्यांना टायमर लावते आणि मग काइंड ऑफ कॉम्पिटिशन असते की कोण आधी संपवणार आणि तुम्ही टाइम रेकॉर्ड करायचा दरवेळी की यावेळी मला 90 सेकंड्स लागले, पुढच्या वेळी मग त्याचं रिड्यूस होऊन 70 सेकंड्स. तर ते ते त्यांना ते पण खूप मस्त वाटतं की टायमर लावून टूज्ञ लिहायचं. मग त्याच्यानंतर ब्रेकमध्ये मी घेते सो दॅट लाईक त्यांना कंटाळा नाही येत लिहायचा पण आणि पूर्ण शाळेचा पण. दे आर फुल्ली एंगेज्ड. कधी-कधी तर असं होतं आता पुढच्या आठवड्यात थँक्सगिव्हिंगची सुट्टी. मावशी शाळा नाही पुढच्या आठवड्यात असं पण म्हणतात मुलं. तर त्याच्यामुळे खूप मस्त वाटतं ते की लाईक जस्ट मेक इट व्हेरी एंटरटेनिंग. आणि कधी पण असं राईम केलेली गाणं पण आपण आपण करू शकतो. जसं उखाणा टाइप्स असतं नाही का. प्रत्येकाचं नाव घ्यायचं आणि त्याच्यात काहीतरी जोडायचं. त्यांना ते पण फार आवडतं.
आणि जेव्हा अटुज्ञ आम्ही रिपीट करतो अमेरिकेचा जे पण आहे ते, तर प्रत्येकाचं आता जसं ज पासून जिष्णू आहे माझ्या क्लासमध्ये, तर त्याचं ज आलं की त्याला इतका आनंद होतो की ज पासून जिष्णू आहे मला माहिती आहे. तर तसं तसं पण केलं की प्रत्येक लेटर पासून काय काय शब्द तयार होतात, इंग्लिश असू देत नाहीतर मराठी, कुठले पण चालतील, पण त्यांना त्याचा उच्चार त्याच्यामुळे बेसिकली करता येतो. दे कॅन रेकग्नाइज द लेटर्स टू. आणि अगेन लिहिताना क ख ग घ पण लिहिताना म्हणतच लिहायचं. क ख ग घ दॅट हॅज टू बी लाईक डन. मग त्याच्यामुळे ते पटकन शिकतात मुळाक्षर पण, आणि मग बाराखडी सोपी जाते त्यांना. अम, आणि पुढचं मेन म्हणजे उच्चार. आपण बोललोच आधी की बोलायबद्दल त्यांना शाय वाटतं आणि सगळे उच्चार वेगळे असतात. एस्पेशली ब आणि भ. भला पण ते बच म्हणतात. क आणि ख. तर ते ते त्यांना म्हणून दाखवणं की तुम्ही भ म्हणताना तुमचे ओठ आतमध्ये जात आहेत आणि तुम्ही कुठून तुमचा दातातून येतोय की घशातून येतोय की नाकातून येतोय, हे सगळं तुम्ही त्यांच्याशी सांगितलं आणि त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली तर त्यांचे उच्चार नक्कीच सुधारतात. आणि गाणी गोष्टी त्याच्यामुळे पण सुधारतात की नेहमी सांगा की न आणि ण मधला काय फरक आहे. तर त्याच्यामुळे त्यांचे प्रोनाऊन्सिएशन चांगले होतात, त्यांचा कॉन्फिडन्सही वाढतो. आणि ऑफकोर्स पाठ केल्यामुळे मला 10 कविता येतात, मला 15 कविता येतात, अशी कॉम्पिटिशन होते त्यांची. आणि मी आधी पण बोलले की मराठी बोलताना पूर्ण तोंड उघडून बोलावं लागतं आणि यू हॅव टू टेल देम दॅट की असा डिफरन्स आहे इंग्लिश बोलताना आणि मराठी बोलताना. आणि लास्ट स्लाइड म्हणजे मी मध्ये मध्ये बोललेच याच्याबद्दल की हाऊ टू मेक क्लास एंगेजिंग. तर बेसिकली अशा त्यांना ऍक्टिव्हिटीज सांगायच्या की त्यांना त्याची गंमत वाटली पाहिजे. जसं आपण पण इथं आल्यानंतर बरेच पदार्थ करायचे विसरून जातो की आपल्या लक्षात नसतं, आणि मग एखादी कविता शिकतो आपण, भाजी आणा भाजी, छान छान भाजी. तर त्याच्यात आंबाडीचा आंबाडी भाजी येते एका लाईनीमध्ये. तर तेव्हा मग तुम्ही विचारायचं की अरे आंबाडीची भाजी कोणाला माहितीये. मग 90% लोकांना माहिती नसते. मग आता विकेंडला तुम्ही मराठी आपल्या इंडियन स्टोअरला जा, तिथून आंबाडीची भाजी आणा, करा. मग त्यांना ते फार आवडतं आणि त्याच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी बद्दल मी स्टार देते. सो क्लासमध्ये दरवेळी स्टार ऑफ द वीक हे घोषित केलं जातं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, जसं नुपूरनी सांगितलं. अँड दॅट वर्क्स लाईक क्रेझी. आय मीन दरवेळी बेसिकली काही काही मुलं एक्स्ट्रा होमवर्क करून आणतात कारण त्यांना स्टार पाहिजे असतात म्हणून. तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही रीड केलं, समरी सांगितले, एक स्टार. ती ऍक्टिव्हिटी सांगितली होती त्याच्यासाठी स्टार. आणि मग ऍट द एंड ऑफ द इयर मधून मधून पण मी त्यांना काहीतरी काहीतरी छोटं गिफ्ट देते, सो दॅट लाईक तुम्हाला एवढे स्टार मिळतात. आणि नुपूर मावशी पण काही ना काही चालूच असतं, चॉकलेट्स, हे कॅन्डीज, भरपूर काही चालू असतं की पेन्सिल्स हे ते. तर त्याच्यामुळे ते भरपूर एनकरेज होतात. त्यांचे मराठी पदार्थ दिवाळीच्या वेळी तर करतोच, पण बाकीच्या वेळी पण डिस्कस करायचं की अरे तुला कुठली भाजी आवडते. आणि काही काही मुलं अक्षरशः एक सांगतो की अरे मला तुला गवार माहितीये का, वांगी माहितीयेत का. तर काही काही मुलांना माहिती पण नसतात. मग दुसरी मुलं म्हणतात मला गवारीची भाजी आवडती, मग त्यांना पिअर प्रेशर येतं आणि ते घरी जाऊन आई बाबांना गवारीची भाजी करायला लावतात, खातात, येतात, सांगतात. सो इट वर्क्स. आय मीन दोन्ही गोष्टी होतात. जसं ते ह्याच्यात वाराच्या कवितामध्ये विठोबा येतो, तर बऱ्याच जणांना विठोबा माहिती नसतो. तर तुम्ही जाऊन वाचा विठोबाबद्दल, आईबाबांशी बोला की कसं तुम्ही करताय हे. लिटरली एका मुलीनी तर शी वेंट अबव अँड बियॉन्ड, विठोबाचं चित्र प्रिंट करून आणलं, कलर, आणि त्याच्याबद्दल अशी 10 वाक्य ती मराठीत बोलली. सो दीज थिंग्स लाईक मेक देम की अरे ह्याच्यातही काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, या ऍक्टिव्हिटी बद्दल मला स्टार स्टार मिळणार आहे. एव्हरी वन कॉम्पिट्स की अरे स्टार ऑफ द वीक मला मिळायचं पाहिजे. आणि एंड ऑफ द इयर
ज्याला सर्वात पूर्ण वर्षात जास्त वेळा स्टार ऑफ द वीक असेल त्याला पण बक्षीस देते. तर त्याच्यासाठी पण मुलं कॉम्पिटिशननी भरपूर गोष्टी करतात. तर बेसिकली दिस इज व्हॉट म्हणजे असं त्यांना परत परत येण्यासाठी एनकरेज करण्यासाठी या गोष्टी वापरल्या तर नक्कीच मुलं परत येतात. मराठी शाळा आवडीने एन्जॉय करतात. आणि नुपूर सांगेलच की कसे आम्ही वेगवेगळे सण पण सेलिब्रेट करतो. सो दॅट ऑल्सो मेक देम एंगेज्ड. सो धन्यवाद. एवढंच माझ्याकडून. धन्यवाद प्रीती, खूप हम्म, छान. हम्म. सो आता तुम्ही बघितलं आम्ही शाळेत काय काय करतो. तर शाळेच्या बाकी काय काय जे उपक्रम आम्ही करतो त्याबद्दल मी थोडंसं बोलते. आमची कनेटिकटची शाळा आम्ही सुरू केली तेव्हा नितीन कोरगावकर सर होते, त्यांनी सुरू केली होती. अ, अगदी फक्त 10च विद्यार्थी होते. त्या 10 विद्यार्थ्यांमध्ये माझा मुलगा होता. म्हणून मी शिकवायला सुरू केलं आणि प्रीती म्हणली तसं की तो 2 वर्षात येणं त्यांनी बंद केलं, पण मलाच मराठी शाळेची गोडी लागली. तर आता आम्ही 80 विद्यार्थी आहेत यावर्षी मराठी शाळेत. आणि शिक्षक सुद्धा अगदी 3च शिक्षक होते. त्याचे आता 30 त्याची संख्या 30 वर गेली आहे. आणि ह्याच्यात सगळे फक्त शिक्षकच नाहीयेत. काही जण शिकवायला येतात दर आठवड्याला आणि काही स्वयंसेवक असे आहेत ते येतात आणि लायब्ररीची पुस्तकं मुलांना द्यायची किंवा बाकी काही उपक्रम असतात त्याच्यात मदत करायची. असेही बरेच लोकं आम्हाला मदतीला येतात. सगळे मिळून अशी मराठी शाळा छान मजेत चालू असते. अ, राहुल सरांनी आणि BMMच्या टीमनी एक छान फ्रेमवर्क बनवलेला आपल्यासाठी, की काय कधी घ्यायचं, परीक्षा कधी घ्यायची, सिलेबस कसा संपवायचा, सगळं आपण ते नीट फॉलो करतो. त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही बरेच काय-काय उपक्रम करतो शाळेत. तर वर्षाखेरीज एक शाळेची सहल घेतो. ती ह्यावर्षी लिटरली पाऊस पडायला लागला आणि आमची ती पावसातलीच सहल झाली. सगळी मुलं पावसात खेळत होती आणि आम्ही सगळे त्या सहलीला सगळे आई-वडील सुद्धा येतात, सगळ्या फॅमिलीज येतात. त्यामुळे भरपूर लोकं असतात. धमाल करतो. अ, मागच्या वर्षी आम्ही रामरक्षा पठण पण केलं होतं आणि म्हणजे सांगायचं असं, की आम्ही 2 आठवडे आधी सांगितलं, की आपण रामरक्षा स्तोत्र पठण करणार आहोत. आणि मला अजिबात एक्स्पेक्टेड नव्हतं, पण 50% मुलांना अख्खीच्या अख्खी रामरक्षा येत होती. म्हणजे आय वॉज सरप्राइज्ड, की आम्हाला वाटलं येईल की नाही. तरी आम्ही 2 आठवडे आधी सांगितलं होतं. त्यांना YouTube व्हिडिओ पाठवला होता, की तुम्ही हे ऐकून प्रॅक्टिस करा. तर खूपच छान वाटलं म्हणजे सगळ्यांना ती येत होती, सगळ्यांनी म्हणलं. असे सगळेच सण आपण काही-काही साजरा करत असतो. दिवाळीला काहीतरी ॲक्टिव्हिटीज करतो. दरवर्षी एक सूर्यनमस्कार शिबिर भरवतो. त्याच्यात त्या त्या दिवशी एक 15 मिनिटं त्यासाठी सेपरेट ठेवतो शाळेतून. त्याच्यात मुलांना सूर्यनमस्कार घालायला लावतो, ओमकार शिकवतो, थोडासा प्राणायाम. पण वर्षातनं एकदाच करतो हे. पण त्यांना एक ओळख राहते, की योगासन काय असतं, प्राणायाम काय असतं, सूर्यनमस्कार कसे घालतात. आणि रँडमली 2-3 आठवड्यातनं एकदा गेम अवर असतो. खेळाचा तास. तर खेळाच्या तासात आम्ही काय-काय ॲक्टिव्हिटीज करतो मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगते. पहिले मी इंट्रोड्यूस करते आमच्या सगळ्या शाळेच्या स्वयंसेवकांना आणि आमचं शाळेचं स्ट्रक्चर कसं आहे. तर मराठी शाळा सुरू झाली तेव्हा एकच ब्रांच होती साऊथ विंdzor सिटीमध्ये आणि तिथे मी म्हटलं तसं 10 मुलं होती. ते वाढत आता भरपूर लोकं झाली आहेत. हे सगळे आमचे साऊथ विंdzorचे स्वयंसेवक आहेत, जे शिकवायला येतात आणि बाकी पण मदतीला येतात. सांगण्याचं इम्पोर्टंट एक असं आहे, की ह्या टीममध्ये 2 अशा मुली आहेत, ज्या आमच्या शाळेत शिकल्या. त्यांनी सगळ्या लेव्हल्स पार केल्या आणि त्या आता व्हॉलंटिअर म्हणून येतात. तर त्या पण म्हणजे शाळेत शिकवतात, बाकी ॲक्टिव्हिटीजला मदत करतात
आणि असं होतं तेव्हा छोटी मुलं फार मोटिवेट होतात, की अरे ही हायस्कूल मधली ताई आहे आणि ही आपल्याला काय सांगतेय. त्यांचं जेवढं मुलं ऐकतात, आमचं नाही ऐकत डेफिनेटली. त्यामुळे खूप चांगलं वाटतं, की त्या पण ही मुलं लेव्हल संपवून परत आपल्या शाळेला जोडून राहिलेली आहेत. मागच्या वर्षी मला एक जाणवलं होतं, मी बालवर्ग शिकवायचे आणि एक जी मुलगी पास आउट झाली आहे, ती आता कॉलेजमध्ये आहे. ती परत येऊन शिकवायला मदत करायची, आदिती म्हणून. तर तिने मला एवढं छान आयडिया दिली, की जे आपण अक्षरं शिकवतोय मुलांना मूळाक्षरं, ते ती बोर्डवरती इंग्लिशमध्ये लिहायची. म्हणजे लिटरली जे लिहील तर ज आहे तर तो जे आहे किंवा ख आहे तर तो KH आहे. ते आपल्या तक्त्यात आहे, पण मला कधी असं वाटलं नव्हतं, की ते बोर्डवर लिहावं. ते लिहायला लागल्यावर मला वाटलं मुलांना खूप छान मुळाक्षरं समजायला लागली. सो ही यंग मुलं आहेत, त्यांच्या आयडियाज पण आपल्या शिकवण्यात युजफुल होऊ शकतात. नेक्स्ट आहे ही डॅनबरीची शाखा आहे. ती आसावरी कोरडे म्हणून आहे. ती एकटीच चालवते आणि मागचे 2-3 वर्ष ती पण ही शाखा चालवतीये आणि ती मुलांचं क्लासेस वगैरे बरोबर घेते. फक्त ती एक्झाम जेव्हा द्यायची असते, तेव्हा तिची मुलं साऊथ विंझर शाखेत एक्झाम द्यायला येतात. ही दुसरी शाखा आहे आमची आणि ही आमची सर्वात नवीन कोरी शायनी शाखा आहे. ह्याच वर्षी सुरू झाली आहे फार्मिंगटन व्हॅली म्हणून. तिथली मुलं येत होती साऊथ विंझर शाखेत, दूर पडत होतं त्यांना, तरी ते यायचे. सो आता आपण त्यांच्यासाठी एक नवीन शाखा सुरू केली आहे यावर्षी. सांगायचं तर अबाउट अभ्यासक्रम आणि गृहपाठ. सो शाळेत आम्ही आल्या-आल्या मुलांकडनं श्लोक म्हणून घेतो. तेव्हा अधनं-मधनं मुलं आपली BMMची प्रार्थना गीत जे आहे, त्याची पण प्रॅक्टिस करतायत. आणि आठवड्याचा जो धडा असतो, त्यानुसार कधी-कधी उपक्रम घेतो. ज्याचं त्यांना ते गृहपाठ आणि उपक्रम हे जे आपण 2 मूल्यमापनासाठी सदर केलेत. तर त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेतो. तर एक उदाहरण द्यायचं तर आता दिशांचा एक धडा होता. तर दिशांच्या धड्यासाठी त्या शिक्षिकेने त्या मुलांना सांगितलं, की तुमच्या घराच्या 8 दिशांना काय-काय आहे त्याचा फोटो काढा आणि पुढच्या आठवड्याला घेऊन या. म्हणजे त्यांनाही समजलं, की 8 दिशा कोणत्या असतात, कोणत्या दिशेला काय आहे, त्याचे फोटो काढायचे आणि त्याच्याबद्दल लिहून आणायचं. सो त्यांना रिलेट करता आलं, की काय आपण शिकतोय ते आपल्या खऱ्या आयुष्यात कसं वापरलं जाऊ शकतं. अ, प्रवास असेल तर तुमचा आवडता प्रवास, त्याच्यावर एखादा निबंध लिहून आणा. असं त्यांना काय-काय ॲक्टिव्हिटीज आपण देऊ शकतो. गृहपाठ आणि अभ्यासक्रम याच्या व्यतिरिक्त आम्ही हे बाकी सगळे काय-काय उपक्रम शाळेत करतो. दरवर्षी भोंडला साजरी करतो नवरात्रीच्या वेळे. तेव्हा सगळ्या शिक्षिका आणि मुलं भोंडल्याची गाणी म्हणतात गोल-गोल फिरून. सूर्यनमस्कार शिबिर मी तुम्हाला सांगितलंच आता. मराठी मंडळाच्या एका कार्यक्रमात मुलांनी दिंडीचं सादरीकरण केलं होतं. खूपच सुंदर केलं होतं. अगदी ते स्टेजवरती म्हणजे गाणी म्हणत होती आणि मागून सगळे प्रेक्षक बसले होते. तिथनं त्यांनी ती दिंडी काढली आणि सगळे अगदी ते नाचत, वाजत, गाजत खूपच सुंदर त्यांनी ते दिंडीचं सादरीकरण केलं. सो हे सगळं आपण इथे राहिल्यामुळे मुलांना बघायला मिळत नाही, की भारतात काय-काय आहे. ते आपण त्याचा त्यांना एक छोटा फ्लेवर देऊ शकतो असं सगळं ॲक्टिव्हिटीज करून. दिवाळीला दरवर्षी आम्ही एक टेबल करतो सजावटीचं आणि इथे सगळे आपल्या शाळेच्या मुलांनीच केलेले आकाशकंदील आहेत. मोठ्या वर्गातल्या मुलांना आम्ही पत्र लिहायला सांगितलं होतं, की तुम्ही दिवाळीत काय केलं? ह्याचं पत्र तुम्ही लिहा आणि अतिशय सुंदर अक्षरात खूप छान त्यांनी सगळं ते एक्सप्लेन केलं होतं. सो आपल्याला असं म्हणजे छोट्या वर्गांना आम्ही शिकवतो तेव्हा आम्ही चेष्टा करतो, की काय हे शिकणार आहेत, काय बोलणार आहेत, काय माहिती. पण बघता-बघता ती मुलं
दुसरी तिसरीत जातात आणि अगदी सुंदर छान मराठी लिहित असतात. त्यांची वाक्यरचना परफेक्ट असते. सो सगळं आपण हळूहळू त्यांना एंगेज ठेवून सगळ्या ऍक्टिव्हिटीज करून कुठेतरी त्यांच्या ते मनात नोंद होत असते, की आता दिवाळी आली तर त्याचे फराळाचे पदार्थ काय, आपण रांगोळी काढतो, आकाशकंदील करायचं. हे आम्ही असं प्रदर्शनासारखं मांडतो आणि मग पालकांना पण बघायला बोलवतो. ही आपली सहल झाली होती. वर्षाखेरीज एक सहल होते ती. आणि एक ॲक्टिव्हिटीजची आयडिया म्हणून हा खेळाचा तास, तिथे आम्ही काय-काय करतो. तर मी वेगवेगळ्या रंगाचे लेगोज घेऊन जाते. ते तर आपल्या घरी असतातच सगळ्यांच्या घरी पडलेले. आणि स्टिकी नोट्सवरती रंग लिहिते मराठीत आणि मुलांना फक्त सांगते ते बरोबर रंगावरती ते लेगो नेऊन ठेवा. किंवा अक्षरं लिहिते पोस्ट-इट्स वरती आणि घरातल्या 10 गोष्टी घेऊन जाते. फूल, पेन्सिल, दगड काही असू दे. आणि मुलांना सांगते, की ह्या गोष्टी त्या अक्षरावर ठेवा. सो म्हणजे त्यांना एक कंटाळा येत नाही. नुसतं बोर्ड लिहिणं ह्याच्या व्यतिरिक्त थोडे गेम्स केले, की ते एंगेज राहतात. डॉमिनोज घेऊन जाते. ते अंकाचे पोस्ट-इट्स बनवते. तर कोणत्या डॉमिनोवर किती डॉट्स आहेत ते तुम्ही त्या अंकावर नेऊन ठेवा. असं काय-काय खेळतो आम्ही. मराठी भाषा दिन झाला होता जेव्हा मागच्या वर्षी, त्यावर्षी एक वेगळी आयडिया मला आली. तर आम्ही पोस्ट-इट्स घेऊन गेलो होतो आणि सगळ्या मुलांना सांगितलं पोस्ट-इटवर काहीतरी एक मराठी छोटं वाक्य लिहा. तर त्यांनी मी मराठी बोलतो, मी मराठी मग त्याचं काही व्हायला लागलं. मी मराठीत हसते, मी मराठीत नाचते. म्हणलं काहीही लिहा आणि ते पोस्ट-इट्स आपापल्या कपाळावर चिकटवून अख्खा तो क्लास ती मुलं तशीच फिरत होती आणि एकमेकांचं सेंटन्स वाचत होती. सो मराठीचा उपयोग झाला, त्यांना मजा पण वाटली आणि एक त्यांना ते शब्द लक्षात राहिले, की मराठी कुठे-कुठे ते वापरू शकतात असं. आता असं आहे की म्हणजे शाळा चालवणं किंवा शाळेत शिकवणं एक 2 जणांचं काम नाहीये. सो भरपूर मोठा फ्रेमवर्क लागतो. आमच्या शाळेसाठी मी म्हटलं तसं बृहन्महाराष्ट्र मंडळाने आणि तुमच्या अख्ख्या टीमनी ते छान फ्रेमवर्क एक सेटअप केलंय. त्यामुळे खूप सोपं होऊन जातं, की आपण फक्त ह्यांना फॉलो करायचंय. हे जे सांगतात ते फॉलो करायचंय आणि त्यामुळे एकदम खूप छान वाटतं. धन्यवाद मानते मी राहुल सर आणि तुमच्या टीमचे. कनेटिकट मराठी मंडळ सुद्धा आम्हाला भरपूर सपोर्ट करतं. त्यांचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे त्या मुलांना तिथे वेगवेगळी गाणी परफॉर्म करायची आहेत, नाटकं करायची आहेत. त्याला एक प्लॅटफॉर्म मिळतो, की ऑडियन्स आहे, कार्यक्रम होणार आहे आणि तुम्ही हे सगळं तयार करा तुमचा एक कार्यक्रम असं. तर मुलंही एक्साइटेड होऊन ते सगळं करतात. स्वयंसेवकही आपल्याकडे भरपूर आहेत. सो असं होतं की प वर्षाच्या पहिल्या दिवशी असं वाटतं, "अरे बापरे! केवढा सिलेबस आहे. सिलेबस संपेल की नाही? हे सगळं होईल की नाही?" पण बघता प्रत्येक क्लासमध्ये हे वाक्य 10 मुलं तरी म्हणतात. "व्हेन विल द क्लास गेट ओव्हर नुपूर मावशी? हाऊ लाँग इज इट नुपूर मावशी?" पण असं करता वर्ष संपत जातं आणि मुलं ऑटोमॅटिक नकळत बोलायला, वाचायला, लिहायला असं शिकतात. त्यामुळे मराठी शाळा एक मला वाटतं एक त्यांचं ते कुटुंब झाल्यासारखं होतं. एक कम्युनिटी असते, की नुसतं तिथे येऊन शिकायचं नाहीये, तिथे येऊन मज्जा करायची आहे, मराठी बोलायचंय. ती कम्युनिटी आम्हाला शिक्षिकांना पण आहे, की आमची मुलं आता मोठी झाली आहेत. आम्हाला घरी बोर होतं. आम्ही फ्रायडेला म्हणतो, "चला मजा करू, एकमेकींना भेटू, गप्पा मारू." सो आमची एक अशी छान मराठी शाळेची कम्युनिटी आहे. थँक यू. धन्यवाद. राहुल सर वा, प्रश्न फारच उत्तर छान. हो, धन्यवाद ताई. अतिशय सुंदर तुमचं प्रेझेंटेशन झालं. तुम्ही तिघींनी खूप समर्पक शब्दामध्ये या सगळ्या विषयाची ओळख करून दिलीत आणि तुमच्या शाळेबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या क्लुप्त्या आहेत, उपक्रम आहेत,
त्या सगळ्यांनाच आवडल्यात. त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक. आणि मी आता सगळ्यांना, ज्यांना प्रश्न आहेत, काही फीडबॅक आहेत, त्यांनी आपापले हात वर करा. मी प्रत्येकाचं नाव घेईन. थोडक्यात तुम्ही सांगा. आजची संख्या पण चांगली आपली ताई, 116 कनेक्शन्स मगाशी होते आणि बरेच जण येऊन जाऊन होते. साधारणतः 1,200 लोक, 1,200 शाळा, म्हणजे शाळा नाही म्हणणार मी, 1,200 शिक्षक येऊन गेलेले आज. सगळ्यांचं अभिनंदन, धन्यवाद. कांचन, तुम्ही तुमच्या शाळेचं नाव सांगा, सिटीचं नाव सांगा आणि मग प्रश्न विचारा. अनम्यूट करा कांचन. ओके, मी पुढच्या व्यक्तीला घेतो. ओके कांचन. सॉरी माझं ना ते मी ड्राईव्ह करतो कॉल. मी कांचन अंतुरकर मी ताई तुमचा आवाज ब्रेक होतोय. तुमचा हॅलो, आवाज, आता ऐकू येतंय का? हा आता ऐकू येतोय. हॅलो, हा सॉरी मी ड्राईव्ह करते तर ते ग्लिची होतंय थोडंसं. सावकाश मी सावकाश. कांचन अंतुरकर मराठी आम- मी कांचन अंतुरकर मराठी शाळा ऑफ लॉस एंजेलिस मधून शिकवते. हं. आणि मी मोठ्या मुलांना शिकवते 4th आणि 5th लेवलच्या. तर माझा प्रश्न असा होता, म्हणजे आता आपल्या सगळ्या तायांनी इतकं छान प्रेझेंटेशन दिलं की गेम्स वगैरे करायचे क्लासमध्ये. तर माझ्याकडे जरा मोठी मुलं आहेत, म्हणजे एक थोडंसं 8वी 9वीला गेलेले असे पोरं आहेत. तर माझा प्रश्न असा की त्यांना म्हणजे आम्ही सतत अभ्यास त्यांचं ते प्रॉपर सिलेबस थ्रू जात असतो. कधी ग्रामर सेशन्स असतात, कधी म्हणजे टॉपिक्स घेत असते. पण त्यांच्या लेवलला असं मला गेम्स करणं थोडं अवघड पडतं. म्हणजे आय फील ॲट टाइम्स इट्स टू मोनोटोनस फॉर देम, की सतत आपलं आले, शिकलं, अभ्यास केला, हा गेले. म्हणजे असंच पॅटर्न सुरू आहे. सो आय एम थिंकिंग की आय लाईक दी आयडिया की तुम्ही असे गेम्स खेळता. तर असं काही तुम्हाला मोठ्या मुलांना एंटरटेन, कारण की त्यांचं कसं असतं, त्यांना काही विचारलं की ते वन लाईनर देतात आणि गप्प बसतात. त्यांना काही खूप असा बोलायचा वगैरे इंटरेस्ट नसतो. तर काय करता येईल ज्यांना करून त्यांना असं एक म्हणजे एक स्फूर्ती येईल बोलायला आणि छान त्यांना ते मजा येईल अटेंड करायला क्लास. कारण की ते बरोबर. So, तुमचा अर्धी मुलं प्रश्न माझ्याकडे कळला मी संडे की मोठ्या मुलांसाठी आपल्याला काय करता येईल, काही आयडिया आहेत का तुमच्याकडे? काय करता येईल. हा, माझं एक सजेशन आहे. एकदम ऑन द गो गेम आहे हा आणि मी दर क्लासमध्ये घेतेच. थोडी मुलं बोर व्हायला लागली, वाटलं की आपण जे काय शिकवलंय त्याच्यासाठी मी एक कॉम्पिटिशन करते. सरळ डावी बाजू, उजवी बाजू आणि त्यांना पॉइंट्स द्यायला लागते, की बरोबर ते थोडं झोप उडते त्यांची आणि थोडे ते एकमेकांशी कम्पीट करायला लागतात. जो कोणता धडा आपण शिकवत असू त्याच्याबद्दल प्रश्न विचारते आणि त्यांना पॉइंट्स देते, की ते थोडं एंगेज होतात असं वाटतं मला. बरोबर, धन्यवाद. अनिशा ताई. नमस्कार. मी पिट्सबर्ग शाळेमधून बोलतेय. आणि एकतर पहिला म्हणजे खूपच सुंदर तुमचं सादरीकरण होतं. कॉन्टेंट प्रेझेंटेशन एक्सलंट, खूप त्याच्यामधून घेण्यासारखं होतं. शुक्रवार 2 तासाची शाळा ही आयडियाच खूप आवडली खरं तर. अ, एक मला विचारायचं की तुम्ही सांगू शकता का की त्या 2 तासाचं तुम्ही कसं नियोजन करता? म्हणजे किती वेळ कशाला देता? आणि समजा 1 तास शाळा घ्यायची असेल तर तुम्ही काय सजेस्ट कराल? ह्याच्यात कसं गेम आणि तरी सिलेबस पण पूर्ण होईल हे तुम्ही कसं सजेस्ट कराल? मार्गदर्शन केलं तर छान वाटेल. आता आपल्याला पुस्तक आणि धडे आल्यामुळे खूप सोपं झालं आहे. आधी आम्हाला जरा कठीण व्हायचं मॅनेज करणं, पण आता धडे आले आहे ना, त्याप्रमाणे मी म्हणजे आपला वेळ आठवते जेव्हा आपण शिकलो की 6 महिला इतके धडे राहायचे, 12 महिला इतके धडे राहायचे. तर मग त्याप्रमाणे पहिल्या 4 महिन्यात किती आपले पूर्ण होऊ शकतात. आपल्या विद्यार्थ्यांवरून पण आपल्याला ठरवता येतं की त्यांना कसं कळतं, त्याच्यामुळे आपल्याला किती वेळ. आता हल्ली आम्ही वेळेचं नियोजन मिनिटाप्रमाणे करायला लागलोय. माझ्या वर्गात तरी मी आणि निलिमा माझ्यासोबत अजून एक शिक्षिका आम्ही करतो की लिखाण जर असेल तर त्यांना थोडा जास्त वेळ लागतो, तर मग आम्ही ती 30 मिनिटं त्याला ठेवतो. आणि जर बोलण्यातनं असेल, ऍक्टिव्हिटीतनं असेल तर ते आपल्याला 10-15 मिनिटाच्या वर नाही ठेवता येत, नाही तर ते मोनोटोनस होतं, त्यांना बोर होतं. यू हॅव टू कीप ऑन डुईंग डिफरंट थिंग्स सो दॅट त्यांना ते बोर नाही होत. आणि मी माझ्या वर्गात असं करते की पहिल्यांदा जसं सांगितलं ना की अटुज्ञ लिहायचं, मग त्याच्यानंतर ज्या झाल्या कविता त्या म्हणायला लावायच्या, त्याच्यानंतर नवीन कविता शिकवायची, मग परत काहीतरी नवीन शब्द लिहायला लावायचे,
आणि मग त्याच्यानंतर परत मग वाचन करायचं, मग वाचन झाल्यावर परत लिहायचं आणि मग शेवटी गेम खेळायचे. असं केलं तर ते 2 तास बरोबर जातात असं. आणि माझ्या आधीचा जो प्रश्न होता ज्यांना की मुलं इन्व्हॉल्व्ह होत नाही, जी मोठी मुलं असतात, तर मी इथल्या शाळेमध्ये इथल्या स्कूलमध्ये शिकवते, त्याच्यामुळे आम्ही कोरल रिडिंग करतो. म्हणजे तिथून मी हा उपक्रम घेतला आणि मी माझ्या मराठीच्या वर्गात वापरते, की कारण त्यांना जर वाचायला इंटरेस्ट नाही आला ना, तर मग त्यांना खेचणं फार कठीण असतं. तर त्यांना जर लयामध्ये म्हणजे त्या टोनमध्ये जर वाचता आलं तर मग त्यांचा तो इंटरेस्ट राहतो. त्याच्यामुळे मग काय करते मी, तो सुरुवातीला मी वाचून दाखवते आणि मग त्यांना माझ्यासोबत जॉईन करायला सांगते. एकच धडा आम्ही 2दा वाचतो. एकदा मी वाचते, त्यांना म्हणते यू कॅच विथ मी, आपण कोरल रीड करू, म्हणजे आपण सगळे सोबत एकच आवाज आला पाहिजे सगळ्यांचा. त्याच्यासाठी मी हळूहळू वाचते सुरुवातीला, तर ते माझ्यासोबत जॉईन करतात आणि मग परत पुढच्या आठवड्यात जेव्हा मी वाचतो तेव्हा ते अगदी माझ्या स्पीडने आणि छान वाचतात. कारण ही मुलं मोठी आहे, माझ्या वर्गातली 8वी-9वीतली मुलं आहेत. धन्यवाद ताई. अनिशा ताई, त्यांना फॉलोअप क्वेश्चन आहे. मला जस्ट एक फॉलोअप क्वेश्चन होता की अम, तुम्ही म्हणजे पर शाळा म्हणजे पर लेवल एक शाळा असं तुम्ही डिव्हिजन केलंय का, की म्हणजे लेवल 1 ची एक शाळा, लेवल 2 ची एक शाळा असं, का मिक्स असतात मुलं? नाही नाही, सगळ्या ब्रांचेस मध्ये सगळे लेवल्स आहेत. सो ओके आता ओके साऊथ विंझर ब्रांच मध्ये आमच्या सगळ्या लेवलचे क्लासेस भरतात. सो ब्रांचेस वेगळ्या फक्त लोकेशनसाठी आहेत. ओके पण ओके सगळ्या शाळांमध्ये सगळे लेवल्स आहेत. ओके थँक्यू. मेधा ताई. नमस्कार, मी एडिसन मराठी शाळा न्यूजर्सीहून बोलतेय आणि गौरी, नुपूर, प्रीती खूप छान माहिती दिली. खूपशा नवीन गोष्टी मलाही म्हणजे लक्षात आल्या. मला फक्त एक थोडंसं तुम्ही जे लिखाणाची म्हणजे तुमचे जे काही थोडेफार शीट्स आणि जे काही तुम्ही प्रयत्न करता त्याच्यामध्ये एक मला जो प्रयत्न आमच्या इकडे ज्याचं यश मिळालंय ते म्हणजे डिक्टेशन. जे आपण शाळेमध्ये असताना आपण घ्यायचो बघा. त्याच्यामध्ये जेव्हा आपण मुलांना 5 शब्दांची फक्त दरवेळेस डिक्टेशन जर का दिले, तर त्याच्यामध्ये जसं आपल्याला चमचा लिहायचा आहे किंवा च, छ, ज, झ ह्या सगळ्या अक्षरांची खूप चांगली ओळख होते. तो एक प्रकल्प आम्ही करतो. त्याच्यामध्ये बेसिकली वर्गामध्ये मुलांना स्वतःचंच म्हणजे हे चूक आणि मग ते एक ग्रुप टेस्टिंग म्हणजे वरती फळ्यावरती लिहून त्यांना मग ते आपोआप चेक करता येतं आणि बदल करता येतो. मग त्याच्याने ते लक्षात पण राहतं. हा एक होता. दुसरं माझ्या वर्गामध्ये आम्ही डू नाव करतो. म्हणजे त्याच्यामध्ये आल्यानंतर पहिले शुद्धलेखनाची अशी आपली जी 3 लाईन्सची जी ही आहे शीट्स तसे आम्ही वापरतो आणि फळ्यावरती 2च वाक्य आणि त्याच्यामध्ये अशी म्हणजे आता कवितेतली 2 वाक्य किंवा एखाद्या सुंदर बालगीतातली 2 वाक्य तर ती लिहून द्यायची फळ्यावरती आणि त्यांनी ती उतरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स अक्षरांची ओळख होते. ते बोलताना पण ते म्हणजे परत हे केलं जातं आणि त्याच्यामधनं भाषेची गोडी आणि भाषा ही का इतकी मधुर आहे किंवा त्याच्यामध्ये काय असं ह्या 3 गोष्टी आम्ही त्यातनं एक म्हणजे त्याच्यातून म्हणजे हे होतात काय बरं पोहोचवल्या जातात मुलांपर्यंत. दॅट्स अनदर थिंग. हो, आणि अगदी बरोबर आहे मेधा. ते आम्ही काय करायला लावतो मुलांना हं, फळ्यावर येऊन डिक्टेशन. आता सांगायचा शब्द जसं तुम्ही म्हणलात चमचा. हं, मग कोण लिहू शकतं? तर हं, काही मुलं कॉन्फिडंट असतात, काही नसतात. हं. मग टर्न बाय टर्न त्यांना दिलं तर आणि मेन म्हणजे त्यांना वहीत लिहिण्यापेक्षा फळ्यावर लिहायला फार इंटरेस्ट असतो. हो, अगदी, अगदी. नाही ते सुद्धा चालतं ॲक्चुअली खरं त्यांना काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी दिली, की खूपच त्यांना आवडतं. ते एक आहे. दुसरं एक आणखीन आपल्याकडे मी लेव्हल 2चा वर्ग घेते, कधी लेव्हल 3चा पण वर्ग घेते. त्याच्यामध्ये दिलेल्या पिक्चर प्रॉम्प्टची तुम्हाला वाक्य लिहायची असतात. तर 2 प्रकारे मी ते चालवते. एक म्हणजे बेसिकली ना, मी स्वतः एकतर लिहून आणते आणि फळ्यावरती त्यांना एक चांगली व्यवस्थित अशी स्वच्छ चांगली कॉपी दाखवते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये तीच वाक्य मी थोडीशी वेडी-वाकडी हे करून काय बरं म्हणजे त्यातली ग्रामर आणि त्यातलं म्हणजे शुद्ध लेखन हे सगळं करेक्ट करून प्रत्येक वेळी आता समजा 5 वाक्य असतील, त्यातली 3 वाक्य त्यांना स्वतः करेक्ट करायला अशी देते. आणि त्यांना म्हणजे तुम्ही प्रत्येकाने ही 3 वाक्य म्हणजे एक-एक वाक्य असं एका वेळेस तुम्ही
त्याच्यातल्या चुका काढा. म्हणजे जसं तुम्ही टीचर असता तेव्हा तुम्ही कशा चुका शोधता किंवा तुम्हाला काय दिसतंय. मग त्याच्यामध्ये एकतर वाचायचं रिइन्फोर्समेंट होतं आणि वाक्य सोपी छोटी छोटी असतात, 4-4 शब्द किंवा 5-5 शब्द एवढेच, की आज थँक्सगिव्हिंगचा दिवस आहे. याच्यामध्ये मग मी दिवस हा शब्द चुकीचा लिहीन, दी मोठा लिहीन, आहेचा आहा असं लिहीन. मग त्याच्यामध्ये ग्रामर पण चुकेल असं. तर त्या स्वतःहून ते जेव्हा करतात तेव्हा त्यांना ते आपोआप जास्त लक्षात राहतं. सो दॅट्स अनदर वे दॅट इट वर्क्स ऑल्सो. चांगली त्याच्यानंतर आहे. आणि राहायला प्रश्न, मोठ्या मुलांना कसं एंगेज ठेवायचा हे आहे एक मोठं चॅलेंज असतं. पण जसं तुम्ही म्हणालात तसं आमचा 1 तासाचा वर्ग असतो. त्याच्यामध्ये पहिली 15 मिनिटं डू नॉट त्यांना स्वतःहून काहीतरी चॅलेंजिंग दिल्यानंतर ते थोडेसे तसे जागे होऊन जातात. जागे असतात, की आपल्याला काहीतरी करायचंय म्हणजे नुसतंच काही ऐकायचं नाहीये. हां. त्याच्यानंतर एक वाचनाचा धडा, मग एक नंतर म्हणजे नवीन काहीतरी युनिट शिकवलं जातं आणि त्याच्यानंतर मग दे आर आस्क्ड टू रीड आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पेअरिंग करतो. 2-2 जणांनी, म्हणजे जे वीक स्टुडंट आहे आणि जो स्ट्रॉंग स्टुडंट आहे, असे त्यांना पेअर करून म्हणजे मग ज्याला वाचता येतंय तो दुसऱ्याला मदत करू शकतो. तिथेही त्यांना खूप मजा वाटते, की बेसिकली चला मला कोणाला तरी मार्गदर्शन करता येतंय किंवा असं. सो दॅट्स अनदर पेअर. ही खूप अनदर आयडिया खूप व्यवस्थित चालते मुलांमध्ये. आणि मुलांना जर का जसं तुम्ही म्हणालात कोणीतरी, की तुम्ही ना सरळ तुम्ही 2 भाग करता. नुपूर तुम्ही म्हणालात बेसिकली 2 हे टीम्स करून चाललाय तो धडा त्याच्यावरती प्रश्न. आम्ही पण तसं म्हणजे माझ्या वर्गात तरी मी तसं करते. बेसिकली त्यांना जर का लक्ष मानाखाली घालायला लागले, बसायला लागले, की मग हां. थोडंफार काहीतरी विषय बदलून फळ्यावरती काहीतरी मी कॉम्पिटिशनच्या स्वरूपात नाही करत, कारण का थोडंसं सगळ्यांनाच म्हणजे प्रोत्साहन दिलं पाहिजे. सो सगळ्यांनाच रँडमली काहीतरी पिकअप करून, पण अशा या सगळ्या गोष्टी बऱ्याच वेगळ्या प्रकारे म्हणजे वापराव्या लागतात आणि पण येतात मुलं. म्हणजे तुम्ही खूपच छान नक्की. छान टिप्स सांगितल्या, त्यातल्या मी जरूर म्हणजे वापरीन. धन्यवाद. थँक यू सो मच. थँक्यू धन्यवाद. मैनाताई. हां. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? रुजुता कुर्वे. राहुल सर, हा प्रश्न तुम्हाला आहे की मला आठवत नाही हे रेकॉर्डिंग अवेलेबल असेल असं तुम्ही म्हणाला होता, हो म्हणजे हो, आहे? रेकॉर्डिंग आहे ना आपल्या ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये गेलात ना तुम्ही, तर हा. तिथे आहे. हे मागच्या वेळेचं पण रेकॉर्डिंग आहे, या वेळेचं पण आहे. तिथे सगळ्या लिंक्स आहेत. ओ ग्रेट, थँक्यू. कारण हम्म. आमच्या बरोबरच्या शाळेतल्या काही म्हणजे ज्या 1-2 टीचर्सना जमलं नाहीये, हो तर कारण इथे खूपच छान छान आयडियाज यांनी दिल्या आणि हो व्हेरी इम्प्रेस्ड द वे मी त्या शाळा जशी चालवतात ना, वेगवेगळ्या कल्पना खूपच छान आहेत म्हणजे, आणि त्या इम्प्लिमेंट करायला आम्हाला पण खूपच आवडेल. नक्कीच. तर आणि ते येस. या उपक्रमाचा हाच उद्देश आहे की इतर सगळ्या शाळांनी यावं आणि आपल्यातल्या ज्या काही शाळा आहेत ज्यांना आपल्या शाळेबद्दल सांगायचंय, ते इतरांना त्यांना सांगायला प्लॅटफॉर्म मिळावा, कुठेतरी व्यासपीठ मिळावं. बरोबर. आता सगळ्यात आपल्याकडे 100 शाळा आहेत, 75 केंद्र आहेत. सगळ्या शाळांना देणं शक्य नाही, पण आपण काही सेट केलेत. आता 9 शाळांचा सेट केलाय ही जी नवरत्न माला आहे. आपण अजून सुद्धा करू भविष्यामध्ये, जसा जसा याला प्रतिसाद मिळेल तसा तसा. हो. आणि मला एक गोष्ट यांची खूप आवडली कनेटिकट शाळेची, की कडच्या मुलांना मराठी कसं शिकवायचं, कारण म्हणजे हे संख्यावाचक विशेषण, गुणविशेष हे सगळं म्हणजे आपण मराठीत शिकलोय ही लोक, पण ते इंटरप्रिट त्यांना कसं करून द्यायचं जेणेकरून त्यांना त्याची गोडी लागेल किंवा आवडेल. त्यामुळे ही त्यांची कल्पना आणि वेगवेगळ्या त्यांच्या ज्या आहेत ना आयडियाज, त्या खूपच घेण्यासारख्या आहेत. त्यामुळे आता छान झालं. याचा अर्ध क्रेडिट मी अभिजित सरांना देईन, कारण त्यांचा तो विषय होता आजचा, म्हणून त्यांनी त्याच्यावर जास्ती भर दिला. तर ते विषय सगळे निवडायचं काम अभिजित आणि अरुण सरांनी केलेलं आहे. So, बरं बरं बरं. त्यांचे सगळे पण 9 विषय त्यांचे वेगवेगळे आहेत. हा, पण थँक्यू आमच्यासारख्या लहान शाळांना त्यामुळे त्याचा खूप फायदा होतोय म्हणजे. नक्कीच. आणि तुम्ही फेब्रुवारी आणि मार्च ह्याच्यामध्ये स्पेशल यावरच सेशन्स असणार आहेत, चाइल्ड सायकोलॉजी आणि इथल्या मुलांना कसं शिकवायचं मराठी. तर नक्की जॉईन अच्छा, करा तुम्ही. बरं, थँक्यू. नक्की, या. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ठीक आहे, दीप खूप छान झालं सेशन. दीपाली प्रभुणे म्हणून हा, त्यांनी हात येस. वर केलाय का? हो, हा, नमस्कार. नमस्कार, मी हाँगकाँगमधनं मराठी शाळेची व्हॉलेंटियर टीचर आहे. नुकतीच आमची आता शाळा सुरू झालेली आहे 18 ऑक्टोबर पासून. तर अरे वा. माझा वीकली क्लास असतो 2 दिवस, तर मी तो घेते आता सध्या.
तर फक्त एक खूप छान माहिती मिळाली आजच्या या उपक्रमामधनं. फक्त एक विचारायचं होतं की ज्या वेळेला 15 मिनिटाची रिव्हिजन आम्ही घेतो उजळणी, तर त्यामध्ये 12 खडी आता आमची सुरुवात आहे पहिलीच्या मुलांसाठी. तर ते अजून काही इंटरेस्ट वेनी घेता येईल का, की जेणेकरून मुलांना असं आवड वाटेल की आपण 12 खडी शिकतोय. तर ती थोडीशी त्याबद्दल आयडिया दिली तर थोडं अजून छान मुलांना शिकवता येईल. थँक्यू. मी सांगू शकते, जेव्हा मी छोट्या वर्गांना शिकवत होती, आपल्या याच्यात एक सौम्य आणि कठोर असे 2 वेगळ्या प्रकारचे आपले व्यंजन असतात. तर जसं क, ख, ग, ख ऑल्टरनेट असतात ते. कारण इथे बहुतेक ते सौम्यच करतात इथे शिकल्यामुळे. त्यांचं कठोर व्यंजनाला थोडं आपल्याला त्यांना वारंवार सांगावं लागतं. तर मी त्यांना सांगते की तुम्ही जेव्हा क म्हणतात तुमच्या तोंडातनं हवा येत नाही, पण ख म्हटलं की यू कॅन फील द एअर वेन यू कीप युअर हँड इन फ्रंट ऑफ युअर माउथ. तसंच ग म्हणताना नाही येत, पण घ म्हणताना येतं. तर त्यानी ना त्यांना ते त्या प्रत्येक व्यंजन मधलं ज्ञान, काय फरक आहे त्याच्या उच्चारामध्ये आणि तो कसा लक्षात घ्यायचा ते कळतं. त्याच्यामुळे त्यांचे उच्चार सुधारतात आणि जर त्यांचे बोलणं सुधारलं तर ते लिखाणावर पण त्यांच्या बरोबर प्रभाव करतं. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. आणि दीपाली, इंटरेस्टिंग करायचं असेल ना तर त्यांना विचारायचं की ग पासून सुरू होणारे शब्द काय. ग गणपती आपण शिकवतो, पण गोट पण सांगू शकतात ते. तर म्हणजे त्यांना एनकरेज करायचं, कुठल्याही भाषेतले शब्द सांगा, फक्त ग पासून सुरू होणारे पाहिजेत. तर त्याच्यामुळे पण ते मग खूप क्रिएटिव्ह होतात ऍक्च्युली ते, की मग त्यांना भरपूर सुचतं की अरे ग आणि आणि मग ग आणि घ, कधी कधी ते घचेही शब्द सांगतात, मग आपण सांगू शकतो हे घ पासून सुरू होतंय, घ नाही ग पासून. तर सांगा 10-12 शब्द, काही पण, भाज्या सांगा, फळं सांगा, किंवा इंग्लिश मधले शब्द सांगितले तरी चालेल. त्याच्यामुळे खूप त्यांना इंटरेस्टिंग वाटतं ते आणि मग ते शिकतात तसं. थँक्यू सो खूपच मच. छान, खूपच छान तुम्ही सांगताय. आणि आपण हे सगळेजण BMMच्या छताखाली एकत्र आहोत. मला वाटत नाही अशा अमेरिकेमध्ये भाषेच्या वरती एवढ्या शाळा व्हॉलेंटिअरली काम करतायत आणि एकत्र येऊन एकमेकांमध्ये नॉलेज शेअर करतायत. तर अतिशय चांगलं तुम्ही सांगताय सगळ्यांना, त्याबद्दल धन्यवाद. आपण आज काही प्रश्न घेऊ शेवटचे, थोडक्यात विचारा, कारण इकडे ईस्टर्नला आता जवळपास 9:15 झालेत. संपदाताई. हा, नमस्कार. मी नॉर्थ कॅरोलिनामधनं बोलतेय आणि याचं सेशन खूपच छान चाललंय. मला प्रश्न नाही आहेत, मला फक्त 2 गोष्टी सुचवायच्या होत्या. आत्ता जे चर्चा चालली होती कठोर व्यंजन आणि मृदू व्यंजन, तर मी आणखीन एक गोष्ट सुचवू इच्छिते की मुलांना जर गळ्याला हात लावायला सांगितला तर त्याचा सुद्धा त्यांना फायदा होतो. कारण कठोरमध्ये जास्ती ऍक्टिव्हिटी गळ्याची होते. जसं रेग्युलर शाळांमध्ये फोनेटिक शिकवताना ही ऍक्टिव्हिटी केली जाते, तर तेच आपल्या मराठीमध्ये पण त्यांना त्याचा उपयोग होतो. आणि मगाशी एक चर्चा चालली होती की मोठ्या मुलांना कसं इन्व्हॉल्व करायचं, त्याच्यासाठी एक सुचवायचं होतं की मोठ्या मुलांना जर लहान वर्गामध्ये काहीतरी करायला सांगितलं, गोष्ट येऊन सांगणं किंवा काहीतरी शिकवणं, तर त्यांना जरा असं वाटतं की अरे वा, आम्ही मोठे आहोत, आम्ही काहीतरी करतोय, आणि त्यांना आणखीन उत्साह येतो. तर या 2 गोष्टी फक्त मला सुचवायच्या होत्या. तर त्या खूप छान त्याचा फायदा दिसतो. धन्यवाद. खूप छान सांगितलं तुम्ही. दोन्ही अगदी चपखल बसतात या गोष्टी. भक्ती टोणपे. धन्यवाद. भक्तीताई, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही अनम्यूट कराल तेव्हा तुम्ही बोला. पण आता जर प्रश्न झाले असतील तर अभिजित सर, पुढच्या सेशन बद्दल तुम्ही सांगा आणि मग आपण थांबूयात. अभिजित आणि अरुण सर. हो, नक्की. पुढचं सेशन पुढच्या बुधवारी आहे, डिसेंबर 17ला. त्याच्यामध्ये आज आपण जसे शब्दांच्या 8 जातींपैकी 4 जाती बघितल्या, विकारी शब्द. आता आपण पुढच्या ह्याच्यात बघणार आहे अविकारी शब्द, जे अनइन्फ्लेक्टेड वर्ड्स असतील. आणि विभक्ती प्रत्यय, त्याबद्दल पण आपण कसं शिकवायचं मुलांना हे जाणून घेणार. अच्छा, आणि टीचर्स ट्रेनिंगचं कुठलं आहे? टीचर्स
ट्रेनिंगचा टॉपिक नाहीये, दोन्ही व्याकरणाचे टॉपिक आहेत दोन्ही व्याकरण. पुढच्या याला. येस. आणि कुठली शाळा आहे पुढच्या वेळी? पुढच्या वेळेसची शाळा आहे भक्तीताई, तुम्ही विचारू शकता. कोलंबस. कोलंबस. कोलंबसची शाळा आहे, कोलंबस कोलंबस मराठी शाळा. शाळा. अरे वा, मस्त. Yes. नमस्कार, मी कनेक्टिकट फार्मिंग्टन मधून बोलते. मुळाक्षरासंदर्भात माझा एक प्रश्न होता की जसं की च, छ, ज, तुमची झ. शाळा आहे ना ही? हो हो. बरोबर. फार्मिंग्टनची नवीन ब्रांच चालू झाली आहे, सो मला एक थोडीशी शंका होती. नाही नाही, तर मी असं विचारते की ही तुमची शाळा आहे ना, असं बाकी काही नाही. हो हो हो. च, छ, ज, झ नंतर जे व्यंजन येतं ते मुलांना शिकवणं अनिवार्य आहे का, आणि त्याचा नक्की उच्चार कसा होतो? मी कोण उत्तर दिल्याचं? य. हा. य आहे आणि तो अनिवार्य अं- आहे, कारण आपण चिंच मध्ये ते वापरतो. तर मुलांना तो उच्चार करायला शिकवा. इन कसा उच्चार करायचा, तर चिंचचं त्यांना उदाहरण देऊ शकता तुम्ही. ओके. मी त्याचा पण थोडंसं असा सांगू उच्चार शकेन होतो. ह्याच्याबद्दल. हा. सॉरी, कोण मी बोलतो? अंकिता बोलतेय. पान नंबर 12 जे आहे ना आपलं टेक्स्ट बुकचं, त्याच्यामध्ये सगळं लिहिलंय क, च, एकाखाली एक सगळं, आणि त्याच्या शेवटी ते सगळं दिलेलं आहे की ते कुठल्या अक्षराच्या पुढ्यात त्याचा उपयोग होतो, आणि त्याचा एक प्रॉपर स्वाध्याय सुद्धा त्याच्या मागे दिलेला आहे. मग ते जर आपण त्याप्रमाणे त्यांना सांगितलं की कुठल्या व्यंजनांना त्याचा उपयोग होतो, तर ते असं कोरिलेट करू शकतील की ते नक्की कुठे वापरायचंय, ते न कुठे, न कुठे, म कुठे, असं. नाही, त्यांचा प्रश्न असा होता की तो जो उच्चार आहे, जे सगळे अनुनासिक शब्द आहेत त्या गटामध्ये प्रत्येक सगळ्यात शेवटचा जो आहे तो नाकातनं उच्चार करायचा आहे. हो. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तो शिकवायचा की नाही शिकवायचा. तर हो, त्याच्यावर तो लागतो, कारण त्याच्या पुढे शब्द आपल्याला पुस्तकातच दिलेले आहेत की ते कुठल्या शब्दात त्याचा उपयोग होतोय त्या अनुस्वाराचा. आणि तिथेच खालती इंग्लिशमध्ये आता य जे आहे ना, NYA असं त्यांनी लिहून दिलेलं आहे टेक्स्ट बुक मध्येच. ण असेल तर NA, न असेल तर NA. तर हे सगळं त्यांनी दिलेलंच आहे टेक्स्ट बुक मध्ये, पेज नंबर 12. करेक्ट, बरोबर आहे. ओके. माहित आता त्या अंगचा उच्चार वाङ्मयामध्येच होतो, पण तो शिकवावा लागतो आपल्याला, जरी तो तेवढा असेल तरी. हा, करेक्ट. किंवा अजून पण काही शब्द दिलेले आहेत की त्याचा उपयोग कुठे होतो. उदाहरणार्थ पंकज म्हटलं तर तो साधा शब्द दिसतो आपल्याला, पण त्याच्यामध्ये त्या डॉटचा उच्चार म्हणजे ते तिथे वापरलं जातं. किंवा किंवा मध्ये सुद्धा. त्यामुळे किंवा म्हणजे कीच्या पुढे कुठलं अक्षर आलंय व, तर वच्या लाईन मध्ये काय जे असतं ना, त्याच्यानुसार आपल्याला ते शोधावं लागतं की तिथे काय वापरायचंय. बरोबर. हा एक स्वाध्याय पण दिलाय पूर्ण. आपण त्याला मराठीमध्ये टिंब सगळ्या याला काढलंय आणि टिंब चालतील असं केलंय, पण त्याचं संस्कृतमध्ये जर तुम्ही वाचलेत तेच श्लोक, तर पण तो न असेच ते लावलेले असतात टिंबच्या ऐवजी, अनुस्वाराच्या ऐवजी, बाकी काही नाही. पण धन्यवाद, चांगला प्रश्न होता. ओके. मला वाटतं आपण थांबूयात आता, कारण की खूप छान सेशन झालं आपलं, एकदम छोटेखानी मस्त. आणि सगळ्यांना धन्यवाद. आणि पुढचं सेशन आपलं थोडंसं हॉलिडेच्या आधी आहे, पण नक्की जॉईन करा कोलंबस शाळेचं. आणि या सगळ्या टीचर्स ट्रेनिंगचा आपण आस्वाद घेऊयात. पुन्हा एकदा कनेक्टिकट शाळेचं मनपूर्वक अभिनंदन. खूप छान तुम्ही सेशन घेतलं. धन्यवाद सगळ्यांना आणि शिवरात्री. अभिजित आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. 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 थँक्यू. रात्री.